कागल येथे जनसेवा सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात नोंदणीकृत बांधकाम कामगारांना किट, शिष्यवृत्ती मंजुरीपत्रे, घरकुल मंजुरीपत्रे तसेच विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात आला। यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया देत मी गोकुळची निवडणूक लढवणार नाही असं स्पष्ट केलं। यावेळी त्यांनी बांधकाम कामगारांनी दरवर्षी नोंदणीचे नूतनीकरण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले। नूतनीकरणाची माहिती मोबाईल संदेशाद्वारे कामगारापर्यंत पोहोचवावी यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले। कामगारांच्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनियर, IAS आणि IPS अधिकारी व्हावं ही सरकारची अपेक्षा असल्याचेही त्यांनी नमूद केलं। तसेच काही बांधकाम कामगार योजनांना असलेला विरोध अभ्यासून त्या योजना पूर्ववत सुरू करण्यासाठी आपण आणि राजे समरजितसिंह घाटगे संयुक्तपणे प्रयत्न करू असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं। या कार्यक्रमात शाहू सहकार समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनीही सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली। शैक्षणिक सहाय्य, सामाजिक सुरक्षा, आर्थिक सहाय्य आणि आरोग्य योजनेअंतर्गत एकूण 2164 लाभार्थ्यांना 3,65,79,000 रुपयांच्या मदतीचे वितरण करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। बांधकाम कामगारांच्या मुलांचे सुमारे 7,000 शिष्यवृत्ती प्रस्ताव प्रलंबित असून ते मंजूर करण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहकार्याने प्रयत्न करण्यात येतील असेही घाटगे म्हणाले। तसेच KDCC बँक आणि कागल सहकारी बँकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठीही पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले। न्यूज मराठी 24 कोल्हापूर।